नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपल्याला 25 एप्रिलचे महत्त्वाचे हायलाइट्स डिस्कस करायचे आहेत। सो या कॉन्टेक्स्ट मध्ये जो पहिला आर्टिकल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, येस, द रिकन्सिडरेशन्स इनटू द इंडस वॉटर ट्रीटी। या कॉन्टेक्स्ट मध्ये जो रिसेंटली एक टेरर अटॅक झाला पहलगाम मध्ये, त्यानंतर कुठले रिकन्सिडरेशन्स केले जातील इनटू द इंडस वॉटर अग्रीमेंट, तो कॉन्टेक्स्ट आपल्याला इन डिटेल जाणून घ्यायचा आहे। त्यामध्ये भारताचा नवीन दृष्टिकोन, नवीन पर्स्पेक्टिव्ह काय असू शकतो याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। त्यासोबत सेक्शन 19 अंडर पॉस्को ऍक्ट, फाइन। सो या पॉस्को ऍक्ट अंडर जो सेक्शन 19 इन्क्लूड केला जातो, त्यामध्ये काय क्रिटिसिझम करण्यात आलेला आहे, त्यामध्ये कुठले बदल घडवून आणण्याची गरज आहे असं ॲडव्होकेट्सनी काय केलंय त्या ठिकाणी रेकमेंड केलंय, तो एक अँगल आपल्याला समजून घ्यायचा आहे। आणि त्यासोबत WTO, World Trade Organization, is it a relevant platform in today's era, in today's world? So ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला WTO च्या रेलेव्हन्स बद्दल समजून घ्यायचं आहे। So that we are going to discuss under today's session. So let us begin with our today's analysis session. The very first article of our day, India to explore options it has never considered under Indus Water Treaty. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये दोन मुद्दे समजणं फार जास्त महत्त्वाचं ठरतं। After the Pahalgam terror attack, we need to understand the India's 5-pronged response to the attack. So सर्वात आधी समजून घेऊया की तो 5-pronged response नेमका कुठल्या दिशेने प्रॉम्प्ट करतो। So let us understand that first. So ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये what are the 5 points under the 5-pronged approach? तर त्यातला पहिला पर्स्पेक्टिव्ह काय ठरतो बघा, the Indus Water Treaty sharing agreement which was brokered in 1960 will be held in abeyance. Now what do you mean by held in abeyance? That is temporary halt वरती ती ट्रीटी ठेवण्यात येईल, temporary stay त्यावरती आणण्यात येईल, okay? With immediate effect until Pakistan credibly and irrevocably abjures, that is stops its support for cross-border terrorism. So या ठिकाणी भारताने काय डिक्लेअर केलं, आफ्टर द टेरर अटॅक टू द इनोसेंट पीपल, टू द इनोसेंट टुरिस्ट्स इन पहलगाम, त्या ठिकाणी इंडियाने अनाउन्स केलंय की जी इंडस वॉटर ट्रीटी आपण प्रोक्लेम केली होती 1960 मध्ये, त्यावरती टेम्पररी स्टे येईल। जोपर्यंत पाकिस्तान क्रॉस बॉर्डर टेररिझमला त्यांचा सपोर्ट थांबवत नाही, तोपर्यंत यावरती रिकन्सिडरेशन्स किंवा फ्रेंडली अग्रीमेंट्स केल्या जाणार नाहीत। कुठल्या बाबतीत? इंडस वॉटर ट्रीटीच्या बाबतीत। मग त्यामध्येच नवीन अँगल्स किंवा नवीन प्रोपोजिशन्स भारताने काय घेतलेत हे आपण डिस्कस करणार आहोत। सेकंड पॉइंट, द इंटिग्रेटेड अतारी वाघ चेकपोस्ट। नाउ understand this context on map. Atari Wagh checkpost, okay fine, तो map इथे नाहीये for now, so you can refer to the Atari Wagh map on your Google, fine. So ह्या Atari Wagh checkpost ला काय केलं जाईल, त्या ठिकाणी strict regulations impose केले जातील। It will be closed with immediate effect. Those who have crossed over with valid endorsements may return through that route before 1st May 2025. तीसरा पॉइंट जो आपण क्लेम केलाय, Pakistani nationals will not be permitted to travel to India under SAARC visa exemption scheme. Any SPES visas issued in the past to Pakistan nationals are deemed cancelled as of now. Okay? त्यासोबत अजून जे दोन प्रपोजिशन्स आहेत ते म्हणजे India will be withdrawing its defense, navy and air advisors from the Indian High Commission in Islamabad. सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये जे आपले हाय कमिशनर्स होते इस्लामाबाद मध्ये, ते आपण काय करत आहोत, वी आर विड्रॉइंग देम फ्रॉम इस्लामाबाद। ॲट द सेम टाइम द डिफेन्स, मिलिटरी, नेव्हल अँड एअर ॲडवायझर्स इन द पाकिस्तान हाय कमिशन इन दिल्ली आर डिक्लेअर्ड पर्सोना नॉन ग्रॅटा। नाउ व्हॉट डू यू मीन बाय पर्सोना नॉन ग्रॅटा? पर्सोना नॉन ग्रॅटा याचा अर्थ असा झाला की एखादा फॉरेन डिप्लोमॅटला त्या होस्ट कंट्रीने काय केलंय, त्यांच्या देशात, त्यांच्या मायदेशात माघारी बोलवण्याची तरतूद किंवा ऍडवाइस केलेली आहे। ह्या फ्रेजला, ह्या टर्मला म्हटलं जातं पर्सोना नॉन ग्रॅटा। फॉर एक्झाम्पल, हा एक्स ऑफिशियल आहे, एक्स फॉरेन डिप्लोमॅट आहे पाकिस्तानचा, जो भारतामध्ये आहे। सो या ठिकाणी होस्ट कंट्री म्हणजेच इंडिया काय करेल, इंडिया पाकिस्तानला सांगेल की तुमच्या फॉरेन डिप्लोमॅट्सला माघारी बोलवा, तुमच्या देशात परत बोलवा। सो दॅट इज दिस कंडिशन. And the overall strength of the respective high commissioners will be brought down to 30. So high commissioners ची संख्या रिड्यूस करून 30 वरती आणण्यात येईल. Okay? So these are the measures taken. This is the 5-pronged approach taken by India against the Pahalgam attack. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये जो इंडस वॉटर ट्रीटीचा मुद्दा दिलाय त्यांनी पेपर मध्ये, त्यामधले नवीन इन्साइट्स आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की अंडर द न्यू इंडस वॉटर ट्रीटी
What will be the proclamations that will be newly addressed, that will be newly undertaken? तर या कॉन्टेक्स्ट मध्ये new insights could include withdrawing from talks around evolving a dispute resolution mechanism. म्हणजे सुरुवातीला आपला पर्स्पेक्टिव्ह काय होतं रिगार्डिंग इंडस वॉटर्स, आपल्याला एक डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझम डिव्हाइस करायची होती ज्यामध्ये दोन्ही कंट्रीज मध्ये वाद न होता एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एक म्युच्युअल कन्सेंटनी एक तडजोड केली जाईल आणि इंडसच्या वॉटर्सला डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. सो आता सध्या तरी आपण पीस टॉक्स किंवा डिस्प्यूट रेझोल्युशन बद्दल विचार करत नाही आहोत, त्यावरती पूर्णतः आपण पूर्ण विराम दिलाय. त्यासोबत चेंजिंग द डिझाइन ऑफ इट्स हायड्रो पॉवर इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स टू अलाव इट टू स्टोर ग्रेटर क्वांटिटीज ऑफ वॉटर. आता यामध्ये आपला म्हणजे डेफिनेटली एक नवीन अँगल काय असू शकतो की भारत काय करू शकतो या ठिकाणी. व्हॉट वी कॅन डू इज वी कॅन चेंज द हायड्रो पॉवर प्लांट्स कन्स्ट्रक्शन ऑर द इन्फ्रास्ट्रक्चर इन सच अ वे की मॅक्झिमम क्वांटिटी, मॅक्झिमम व्हॉल्युम्स ऑफ वॉटर आपण स्वतःकडे ठेवू आणि खूप कमी क्वांटिटीज आपण पाकिस्तानला पुरवू आणि त्यासोबत डिप्लॉइंग ड्रॉ डाऊन फ्लशिंग ऑफ इट्स रिझर्व्हायर्स ॲज स्टेटेड. आता यामध्ये बघा भारताने अजून त्या ठिकाणी काय स्टेट केलंय, इंडिया विल स्टॉप इट्स पिरियॉडिक कम्युनिकेशन विथ पाकिस्तान ऑन शेअरिंग हायड्रोलॉजिकल डाटा ऑन द इंडस रिव्हर्स or keeping it appraised of infrastructure work on hydroelectric projects in Chenab, Jhelum and Indus main. So इथून पुढे भारताने काय क्लेम केलंय की आम्ही कोणतीही पिरियॉडिक माहिती, आम्ही कुठलीही अपडेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला पुरवणार नाही रिगार्डिंग द हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स which will be undertaken on these three rivers. त्याबद्दल कुठलीही माहिती बद्दल तुम्हाला अपडेट केलं जाणार नाही, राईट. त्यासोबत यामध्ये बघा ह्या ज्या सर्व गोष्टी आपण विचार केलेल्या आहेत किंवा ज्या होऊ शकतात फ्युचरमध्ये किंवा नियर शॉर्ट टाइम पिरियडमध्ये, त्या गोष्टींमध्ये दोन अँगल्स चेक करणं फार महत्त्वाचं ठरतं. तर त्या दोन गोष्टी कुठल्या, दॅट इज वेदर दीज आयडियाज, वेदर दीज प्रपोजिशन्स विल बी टेक्नो इकॉनॉमिक, विल दे बी टेक्नो इकॉनॉमिकली फिजिबल. म्हणजेच काय, टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून आणि इकॉनॉमिक दृष्टिकोनातून हे आपल्याला शक्य असेल का, प्रॅक्टिकली पॉसिबल असेल का. कारण अल्टिमेटली जर आपण या ठिकाणी विचार करतोय की आपण हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्सचे डिझाईन्स बदलणार, इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप बदलणार, तर अल्टिमेटली इट विल कम अप विथ इन्व्हेस्टमेंट, इट विल कम अप विथ कॉस्टिंग. सो अल्टिमेटली आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की हे जे प्लॅन्स किंवा हे जे ऑप्शन्स ऑल्टरनेटिव्ह आपण कन्सिडर करतोय ते टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आणि पैशाच्या दृष्टीने आपल्याला परवडणारं आहे का, आपल्याला फिजिबल आहे का. त्यासोबत the location of several projects and the terrain means that there may be significant investment required. All of these would be long term and will require consistent investment. So ultimately ह्या जर सर्व गोष्टी पॉसिबल होणार असतील तर अल्टिमेटली त्याला काय लागणार आहे, टाइम लागणार आहे, and also it will require continuous and consistent investment. So ही गोष्ट तुम्हाला क्लिअर असायला हवी. सो हा पूर्ण अँगल या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे की यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज द 5-pronged रिस्पॉन्स टू द पहलगाम अटॅक. त्या ठिकाणी इंडस वॉटर ट्रीटीच्या रिकन्सिडरेशन मध्ये कुठले नवीन अँगल्स भारत कन्सिडर करू शकतो. सो हा अँगल तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. Now let us move ahead with the second very important update of the day, a very important article for UPSC descriptive and MPSC descriptive, that is Supreme Court to examine concerns on POSCO clause. कुठला क्लॉज, सेक्शन 19 ऑफ द पॉस्को ऍक्ट. आता ह्यामध्ये म्हणणं काय बघा, नाउ अंडर दिस स्टेटमेंट द सुप्रीम कोर्ट अग्रीड टू हिअर कन्सर्न्स फ्लॅग्ड बाय सिनियर ॲडव्होकेट that mandatory reporting of sexual activity even if it is voluntary under section 19 of the POSCO is leading to criminalization of the young and poses a threat to the fundamental right to health of adolescents right. Now what is this thing, understand in detail. सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, तुम्हाला मॅच्युअरली घ्यायचा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जो सेक्शन 19 आहे पॉस्कोचा, काय सांगतो सेक्शन 19 समजून घ्या. सो सेक्शन 19 मध्ये काय सांगितलं जातं, इट मॅन्डेट्स दॅट इज इट मेक्स इट कंपल्सरी की एनीवन म्हणजे काय, टिल द एज ऑफ 19, एनीवन टिल द एज ऑफ 19 हु सस्पेक्ट्स or knows of any offense must report it to the police. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट, एखादी मुलगी ऑफ द एज 18 or 17 years or below 19 years जर ती एका डॉक्टरकडे जाते विथ अ कंप्लेंट दॅट शी इज वॉमिटिंग अँड शी माइट बी प्रेग्नेंट. सो त्या केसमध्ये त्या डॉक्टरांची जबाबदारी आहे किंवा त्या डॉक्टरांवरती हे ऑब्लिगेशन आहे, कंपल्शन आहे की त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं पाहिजे, राईट. सो ह्यामध्ये सेक्शन 19 काय सांगतो की एनी गार्डन्स, एनी पेरेंट्स, एनी डॉक्टर्स और एनीवन
एनीवन हू सस्पेक्ट्स ऑर नोज ऑफ एन ऑफेन्स, म्हणजे लक्षात घ्या अंडर पॉस्को ऍक्ट 19 एजच्या अंडर जर इंटरकोर्स झाला असेल मर्जीने किंवा विदाउट मर्जीने, दॅट इज व्हॉलंटरी ऑर इनव्हॉलंटरी, इट शुड बी इन्फॉर्म टू द पोलीस. इट विल बी कन्सिडर्ड ॲज इलिगल. हे मी तुम्ही नाही, हे सेक्शन 19 ऑफ पॉस्को मध्ये सांगण्यात आलेलं आहे की इफ देर इज इंटरकोर्स वेदर व्हॉलंटरी ऑर वेदर इनव्हॉलंटरी below the age of 19, it should be informed to the police authorities. तर या ठिकाणी section 19 makes it compulsory, mandates that anyone who suspects or knows of an offense must report it to the police. This includes children themselves. Reports must be documented and recorded in a manner that is comprehensible to the child involved. And at the same time, the law aims to ensure that children receive immediate care and protection when needed. Right? So this was the provision stated under section 19. आता पॉस्को ऍक्ट अंडर लक्षात घ्या चाइल्ड कोणाला कन्सिडर केलं जातं, सुरुवातीला 18 वर्ष मर्यादा होती, आता ती 19 आहे. त्यानंतर पनिशमेंट कुठल्या बेसिसवरती दिली जाती, अंडर पॉस्को रेग्युलेशन्स, अंडर पॉस्को क्राइम्स, इट इज गिवन बेस्ड ऑन द सिव्हिअरिटी और वी कॅन से द नेचर ऑफ द क्राइम. तो क्राइम किती हिनियस आहे, किती ग्रेव आहे, इंटेन्स आहे, ह्या पॅरामीटर्सला अनालाइज केल्यानंतर त्या ठिकाणी पनिशमेंट ठरवली जाते. नाव 2019 मध्ये काय अमेंडमेंट करण्यात आली होती अंडर पॉस्को रेग्युलेशन. सो इट मेड पनिशमेंट्स मोर स्ट्रिक्ट. काही केसेसमध्ये, एक्स्ट्रीम केसेसमध्ये डेथ पेनल्टी सुद्धा दिली जाऊ शकते, ओके, फॉर द क्रिमिनल. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांचं म्हणणं काय आहे की ज्या ठिकाणी तुम्ही सेक्शन 19 अंडर काय केलंय, मॅन्डेटरी रिपोर्टिंग केलंय, यामुळे काय होतंय की मुलं बरीच घाबरतात अँड दॅट कॅन गिव्ह राईज टू न्यू अँड मोर हिनियस क्राइम्स. ज्या म्हणजे तुम्ही म्हणू शकता ज्या नाजूक वयामध्ये मुलांना नेमकं समजत नाही बरोबर काय चूक काय, त्या ठिकाणी त्या एज मध्ये किंवा त्या माइंड स्टेट मध्ये त्यांना काउन्सिलिंगची जास्त गरज आहे इन्स्टेड ऑफ मेकिंग देम क्रिमिनल्स इन द आईज ऑफ पीपल. सो या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की जो सेक्शन 19 काय करतोय, मॅन्डेटरी करतोय अशा केसेसला रिपोर्ट करण्याबद्दल, त्या ठिकाणी त्या ऍक्टिव्हिटीला क्रिमिनल स्वरूप देण्याऐवजी तुम्ही काय करा, त्या मुलांचं काउन्सिलिंग करा, मेंटल काउन्सिलिंग करा. त्याने काय होऊ शकतं की अजून भयानक गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. अजून भयानक म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल कन्सिडर अ सिच्युएशन इन विच अ गर्ल हु इज ऑफ 16 or 17 years हॅज कन्सिव्ड. ओके, आता या कंडिशन मध्ये माइट बी म्हणजे लिगल कॉन्सिक्वेन्सेसला घाबरून तिने कुणाला रिव्हील केलं नाहीये की व्हॉट शी इज गोइंग थ्रू, अँड इफ शी लँड्स अप इन अ क्वॅक क्लिनिक म्हणजे काय, फेक डॉक्टर्स, ज्या ठिकाणी फेक प्रोसिजर्स केल्या जातात आणि त्यामध्ये हेल्थ रिस्क असते. सो त्यांचं म्हणणं असं आहे की अशा केसेसमध्ये काय होतं, मुलं क्वॅक्सला एक्सपोज होतात किंवा या ठिकाणी त्यांची हेल्थ पॅरामीटर्स रिस्क मध्ये येतात. सो या ठिकाणी तुम्ही काय करा, काउन्सिलिंग इज कंपल्सरी इन सच केसेस. सो व्हॉट इज रिक्वायर्ड, काउन्सिलिंग इज रिक्वायर्ड. सो काउन्सिलिंग अँड नॉट क्रिमिनलायझेशन इज रिक्वायर्ड इन सच केसेस. ह्यामध्ये काय होऊ शकतं, अशा सिच्युएशन मध्ये जे जुवेनाइल्स आहेत वुड टर्न टू क्वॅक्स अँड एंडेंजर देअर हेल्थ. सो अशा गोष्टी होऊ नयेत. अशा मुलांना व्यवस्थित राईट टाइमला राईट काउन्सिलिंग मिळावी, राईट म्हणजे दिशा भेटावी, डायरेक्शन भेटावी, हे जास्त महत्वाचं असतं अशा सिच्युएशन्स मध्ये. सो या ठिकाणी त्यांचं म्हणणं काय आहे, ऍडव्होकेटचं म्हणणं काय की तुम्ही सेक्शन 19 मध्ये थोडा बदल करा. या ठिकाणी त्या गोष्टीला क्रिमिनल स्वरूपात रजिस्टर करण्याऐवजी त्या ठिकाणी काय करण्यात यावं, काउन्सिलिंग करण्यात यावं त्या म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलचं, राईट, हु इज द विक्टिम. सो ही तरतूद होती, हे नवीन रेग्युलेशन सांगण्यात आलंय, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. नाव इथं आपण एक कन्क्लुजन बघूया. द लेजिस्लेचर इंटेंडेड सेक्शन 19 टू एन्श्योर टाइमली इंटरव्हेन्शन अँड प्रोटेक्शन फॉर द चिल्ड्रन. सेक्शन 19 चा मूळ हेतू काय होता की या ठिकाणी टाइमली इंटरव्हेन्शन म्हणजे वेळेत काही गोष्टी कळणं आणि वेळेत त्या ठिकाणी त्या मुलांना प्रोटेक्शन भेटणं हे गरजेचं असतं. त्यासाठी सेक्शन 19 डिवाइस करण्यात आला होता. However, the application of this law raises question about the balance between safeguarding minors and respecting their autonomy. पण या सेक्शन 90 मधून दोन प्रश्न उभे होतात किंवा दोन क्रिटिसिझम्स ओढले जातात की या ठिकाणी तुम्हाला मायनर्सला सेफगार्ड करण्यासोबतच त्यांची ऑटोनॉमी जपणं हे पण महत्वाचं ठरतं. त्या गोष्टीला पण आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. त्यासोबत advocates suggest reforms that prioritize education and counseling over punitive measures. म्हणजे ऍडव्होकेट्सचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की अशा ज्युवेनाइल व्यक्तींना ज्या ठिकाणी सेक्शुअल ऑफेन्सेस किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी व्हॉलंटरी किंवा इनव्हॉलंटरी पद्धतीने केली जाते, त्यांना व्यवस्थित गायडन्स, त्यांना प्रॉपर एज्युकेशन, बरोबर, आणि त्यासोबत राईट मेंटल काउन्सिलिंग देणं हे जास्त गरजेचं आहे इन्स्टेड ऑफ गिव्हिंग देम पनिशमेंट, इन्स्टेड ऑफ गिव्हिंग प्युनिटिव्ह मेजर्स, राईट.
The goal is to create an environment where young people can discuss their issues openly without the fear of criminalization. So अशा मुलांमध्ये डेफिनेटली एक फिअर नाही बिल्डअप झाला पाहिजे की फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडून जर एखादी चूक झाली that they should not carry the fear of that crime. Instead, they should feel free and open to discuss about this crime or discuss about their mistakes rather than inviting new and more heinous crimes. So या ठिकाणी हे नवीन मेजर्स त्या ठिकाणी सजेस्ट करण्यात आलेले आहेत. सो हा नवीन कॉन्टेक्स्ट, हा नवीन अँगल तुम्हाला माहिती असावा. सो आय होप दॅट कॉन्टेक्स्ट वॉज क्लिअर फॉर यू ऑल. मूव्हिंग टू द लास्ट आर्टिकल ऑफ द डे. इज WTO स्टिल रेलेव्हंट? आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्स वरती 3 महत्त्वाचे प्रश्नचिन्ह कुठले उभे करण्यात आलेले आहेत? विच आर द 3 ड्रॉबॅक्स ऑफ द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन? तर या ठिकाणी समजून घ्या. द WTO was expected to perform 3 functions. The negotiating function, the dispute settlement function आणि तिसरा म्हणजे ट्रेड मॉनिटरिंग फंक्शन. नेगोसिएशन करणं म्हणजे काय करणं? 2 कंट्रीज किंवा ज्या म्युच्युअल कंट्रीज आहेत ज्यांच्यामध्ये ट्रेड अग्रीमेंट वरती विवाद आहे त्यांनी काय करावं? त्यांच्यामध्ये नेगोसिएशन घडवून आणणं. हे काम कोणाचं आहे? WTOचं आहे. ऍटलिस्ट त्या दिशेने एफर्ट्स घेणं अपेक्षित आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कडून. त्यासोबत डिस्प्यूट सेटलमेंट फंक्शन आणि तिसरा म्हणजे ट्रेड मॉनिटरिंग फंक्शन. पण सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला असं दिसतंय की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज अनेबल टू एक्झिक्यूट एनी ऑफ दिस 3 फंक्शन्स. यातली कुठलीच गोष्ट आपल्याला आत्ताच्या स्टेटमध्ये WTO एक्झिक्यूट करताना दिसत नाहीये. आता यामध्ये अजून बघा, या ठिकाणी त्यांना सांगायचंय की द अपीरियड बॉडी ऑफ द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन or the dispute settlement mechanism has also been rendered dysfunctional. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्यूशन मेकॅनिझम जे की एक धोरण आहे किंवा एक प्रिन्सिपल आहे. कशाचं प्रिन्सिपल? कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रिन्सिपल बोलतेय मी? प्रिन्सिपल टू रिझॉल्व द ट्रेड डिस्प्यूट्स और ट्रेड सेटलमेंट्स. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्यूशनला कुठलंच प्राधान्य दिलं जात नाही किंवा त्या दिशेने सुद्धा कुठले एफर्ट्स आपल्याला दिसून येत नाहीयेत फ्रॉम द WTO. आता यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की the fact that Trump tariffs are happening at a time when multilateral trading system has been rendered toothless and is inefficient makes it much more serious issue. आता रेसिप्रोकल टॅरिफ्स वगैरे जे युएसने इम्पोज केले, ट्रम्प यांनी इम्पोज केलेत, ते जास्त अलार्मिंग किंवा जास्त सिरियस अख्ख्या जगाला का वाटतात? कारण हे अशा पॉइंट ऑफ टाइमला घडतंय. या सर्व गोष्टी अशा पॉइंट ऑफ टाइमला होत आहेत ज्या पॉइंटला किंवा ज्या टाइमला काय आहे, मल्टीलॅटरल ट्रेडिंग सिस्टम्स फेल होत आहेत. मल्टीलॅटरल ट्रेडिंग सिस्टम्स काय आहेत? इनॅक्टिव्ह आहेत. त्या ऍक्टिव्ह रोलमध्ये किंवा त्या कार्यरत आपल्याला दिसत नाहीयेत. सो अल्टिमेटली व्हेन सच मल्टीलॅटरल फोरम्स आर नॉट फंक्शनिंग एफिशियंटली, अशा कॉन्टेक्स्टमध्ये किंवा अशा टाइम पिरियडमध्ये असे रेसिप्रोकल टॅरिफ्स युएसने इम्पोज करणं ही अख्ख्या जगासाठी एक युटर्न गोष्ट असू शकते. फाईन, एक रिव्हर्सिबल गोष्ट म्हणजे रिट्रीटिंग गोष्ट असू शकते. नाउ द बेसिक प्रॉब्लेम इज दॅट consensus or decision making by consensus is proving to be a problem. Consensus म्हणजे काय? म्युच्युअली एखाद्या गोष्टीला अग्री करणं, राईट? व्हॉट डू यू मीन बाय consensus? Consensus that is many people or many communities or many countries in this case agree to a common point. So या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणणं काय? When the issue was discussed in a legal drafting group, 2 countries opposed it. आणि ते 2 देश कुठले होते? एक आपला देश USA आणि दुसरा होता एक आपला देश इंडिया आणि then another one was USA. So if there are reforms to be made on the basis of decision making, we will have to get around the principle of consensus. So या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की if we want to mutually solve the dispute resolution mechanisms, if we want world trade organizations and other multilateral forums to be active, अल्टिमेटली सगळ्यांनी कुठलं धोरण स्वीकारलं पाहिजे? कन्सेन्ससचं. ज्या ठिकाणी वेगवेगळ्या कंट्रीज एकत्रित येतात, ओके, म्युच्युअली अग्री करतात एखाद्या कॉमन गोल किंवा प्रिन्सिपलला. यासोबत ऑन द क्वेश्चन ऑफ डिस्प्यूट सेटलमेंट, the European Union put forward a proposal on arbitration which has not found universal favor. आता या ठिकाणी युरोपियन युनियनने काय सजेस्ट केलं होतं? The method of arbitration, which is again a alternative dispute resolution mechanism. पण या आर्बिट्रेशन मेकॅनिझमला इतर कंट्रीजनी सपोर्ट केला नव्हता. सो या ठिकाणी एक कन्क्लुजन असं येतं की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या कंट्रीज वेगवेगळ्या गोष्टी बिलीव्ह करतात, इट इज हाय टाइम फॉर अ कॉमन कन्सेन्सस. ज्या ठिकाणी मेंबर कंट्रीज एकत्रित येतील, डिस्कस करतील आणि एका म्युच्युअल कन्क्लुजनला आणून पोहोचवतील. ओके. अँड लास्टली यू नीड टू अंडरस्टँड when efforts were made to continue tariff liberalization and expectations were high that other countries would follow suit and lower their tariffs, it did not happen. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की ग्लोबल प्रेडिक्शन्स जे केले जातात
कीपिंग इन टू अकाउंट और कीपिंग इन टू माइंड द लिबरलायझेशन अँड ग्लोबलायझेशन प्रिन्सिपल्स, बरेच एक्सपेक्टेशन्स जे क्लेम केले जातात बाय द वर्ल्ड बँक और मॉनिटरी फंड्स और सो अँड सो, ते तिथे एक्झिक्यूट करताना दिसत नाहीत किंवा ते डेफिनेटली ऑन पेपर और ऑन पॉइंट हिट करताना दिसत नाही. सो अल्टिमेटली द एक्सपेक्टेशन्स, द अनालिसिस अँड द रियालिटी आर कॉन्ट्राडिक्टरी टू इच अदर. सो अल्टिमेटली कंक्लुजन आपण काय सांगू शकतो की सर्व एक ओव्हरऑल ग्लोबल सिनारिओ लक्षात घेताच वी नीड टू अंडरस्टँड दॅट जर WTOला टिकून राहायचं असेल तर अल्टिमेटली त्यांनी नेगोशिएशन वरती प्रयत्न करावेत किंवा त्यावरती एफर्ट्स घ्यावेत, जेणेकरून म्युच्युअल कंट्रीज कन्सेन्ससचे प्रिन्सिपल अडॉप्ट करून एका म्युच्युअल अग्रीमेंट वरती पोहोचतील. डिस्प्यूट सेटलमेंट वरती त्यांनी डेफिनेटली कार्य केलं पाहिजे, राईट. अजून जास्त एफर्ट्स घेतले पाहिजेत फॉर डिस्प्यूट सेटलमेंट. अँड ॲट द सेम टाइम दे नीड ट्रेड मॉनिटरिंग फंक्शन्स, they need trade monitoring principles to be standardized. Okay, so अशा पद्धतीने काय केलं जाऊ शकतं, WTO can be again made a active forum, a active body or platform for that purpose. So I hope this context is clear for you all. अशा प्रकारे इथे आपण या ठिकाणी आजचा हिंदू अनालिसिस सेशन कंक्लूड केलेला आहे. आय होप ऑल द 3 आर्टिकल्स वर क्लिअर फ्रॉम माय साइड. हे तिन्ही आर्टिकल्स तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह मधून फार जास्त महत्त्वाचे ठरतात, ऑल्सो फॉर युअर एसे रायटिंग पर्स्पेक्टिव्ह. So I hope it was clear for you all, and that's all for today. Thank you.